Okay, good afternoon all. तुमचा सिलेबस झालाय का सगळा लिहून? DML चा सिलेबस? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. येस. सगळ्यांनी लिहिलाय ना? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. प्रॅक्टिकल लिस्ट? Yes, Sir, ma'am. Lily. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. ठीक आहे. तुम्ही राईट केलं असेल तर ठीक आहे. फक्त एकदा रिवाइज करते तुम्हाला. चॅप्टर किती मार्क्स साठी आहे ते दाखवते. कोणते कोणते चॅप्टर किती मार्क्स साठी आहे आणि तुम्हाला अजून ओके, स्क्रीन इज विजिबल नाउ. Yes, ma'am. Okay, then see syllabus of the DMS subject. ओके, प्रॅक्टिकल लिस्ट अनाउन्स केली होती मी. तुमची ती लिहून झाली. सिलेबस पण लिहून झालेला आहे. कोर्स आउटकम लिहिले का? कोर्स आउटकम लिहिले का तुम्ही? Yes, ma'am. Yes, ma'am. जे जे कोणी लिहायचे राहिले असतील त्यांनी कोर्स आउटकम लिहून घ्या. मी तुम्हाला आता डिटेक्ट करते काय काय आहेत ते. फर्स्ट वन, डिझाइन नॉर्मलाइज डेटाबेस. डिझाइन नॉर्मलाइज डेटाबेस ऑन गिवन डेटा. कोर्स आउटकम फर्स्ट आहे डिझाइन नॉर्मलाइज डेटाबेस ऑन गिवन डेटा. देन नेक्स्ट बघा, सेकंड वन, create and manage database using SQL command. Create and manage database using SQL command. Then write third, write PL oblique SQL code for given database. Write PL/SQL code for given database. Then write fourth, apply triggers OB database. Apply triggers OB database. Also create procedure and function according to condition. Then write fifth one, apply security and confidentiality. Apply security and confidentiality on given database. Okay, these are course outcome. 5 course outcomes are there. टीचिंग स्कीम अँड एक्झामिनेशन स्कीम बघा काय काय आहे. टीचिंग स्कीम मध्ये तुमचं काय आहे, लेक्चर आहे, ट्युटोरियल आहे आणि प्रॅक्टिकल. ओके, जाऊ राईट डाऊन. टीचिंग स्कीम काय काय आहे, टीचिंग स्कीम मध्ये काय असते
तर तुम्हाला लेक्चर, प्रॅक्टिकल आणि ट्युटोरियल असे तिन्ही आहेत. लेक्चर आहेत, प्रॅक्टिकल पण आहेत आणि ट्युटोरियल पण आहे. हे तुमचं झालं टीचिंग स्कीम. आणि एक्झामिनेशन स्कीम मध्ये काय काय आहे, तर तुमचे मार्क्स अलोकेट केलेले आहेत. कशाला किती आहे, तर ESCPI म्हणजे PA म्हणजे काय आहे, तर तुमचे थेरीचे मार्क्स आहेत. टोटल थेरी तुमची 70 मार्क्सची आहे आणि 30 मार्क्स तुमचे जे UT वगैरे होतात, युनिट टेस्ट होतात, तर त्याचे 30 मार्क आहेत. टोटल तुमचे 100 झाले. 100 पैकी तुम्हाला 40 मिळाले पाहिजेत, तर तुम्ही पास. ओके. देन नेक्स्ट तुमचं प्रॅक्टिकल. तुम्हाला हे मी मागे पण सांगितलं होतं, तरी पण अजून एकदा सांगते आहे. प्रॅक्टिकल आणि थेरी. तर प्रॅक्टिकल तुमचं एक्सटर्नल आहे. प्रॅक्टिकल साठी 25 मार्क्स आहेत आणि इंटरनल पण आहे 25 मार्क्स. असे तुमचे दोन्ही मार्क्स किती झाले, तर 50. आता इंटरनल साठी तुमचे जे काही इंटरनल तुम्हाला दिली जाते किंवा एक्सटर्नल, ते तर आपल्याकडे नसतं. एक्सटर्नल बाहेरचे टीचर असतात. इंटरनल कशी दिली जाते, तर तुम्ही जे काही लेक्चर अटेंड करता, लेक्चर मध्ये ज्यावेळेस क्वेश्चन विचारले जातात त्यावेळेस तुम्ही बोलता, म्हणजे आन्सरिंग करता की नाही करत. तुमचे प्रॅक्टिकल परफॉर्मन्स कसा आहे. प्रॅक्टिकल ज्यावेळेस तुम्हाला टीचर करून दाखवत असतात त्यावेळेस तुम्ही टीचर सोबत करताय का, किंवा तुम्हाला ते समजतंय का, आन्सरिंग करताय का. तर ह्या सगळ्या गोष्टीवरून तुमचं टर्मवर्क फाइंड केलं जातं किंवा टर्मवर्क दिलं जातं तुम्हाला. तर लक्षात ठेवा, जे काही तुम्हाला विचारलं जाईल क्वेश्चन्स किंवा अजून काही म्हणजे डाऊट्स तुम्हाला विचारले, तुम्हाला काही डाऊट्स आहे का, तर तुम्ही तिथे लगेच क्लिअर करून घेत जावा. बिकॉज ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आता ऑनलाईन चालू असल्यामुळे तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. लेक्चर मध्ये बरेच जण आहेत की ज्यावेळेस आपण काही बोलत असतो किंवा उत्तर प्रश्न काय केले टीचरने, तर तुम्ही त्यावेळेस आन्सरिंग करत नाही किंवा रिप्लाय देत नाही. तर हे जे आहे ते तुमच्या टर्मवर्क मध्ये तुम्हाला तिथे बघायला मिळेल. जरा लक्ष द्या, कारण हे इम्पॉर्टन्स आहे तेवढं. 25 मार्क्स आपल्याला असतात आणि 25 मार्क्स असतात एक्सटर्नलची. ज्या पण वेळेस काय क्वेश्चन विचारले जातात किंवा प्रोग्रामिंग मध्ये, आता पुढे आपण आता उद्याच्या लेक्चर पासून प्रोग्राम घेणार आहोत, मॅम तर तुमचा आवाज त्यावेळेस ब्रेक तुम्हाला होतोय. ते समजते का बाबा काय करायचंय काय नाही. ब्रेक होतोय. आता येतोय का व्यवस्थित. हो मॅम. हो मॅम. हो मॅम. येस मॅम. हा आता येतोय मॅम. ठीक आहे. काही वेळेस माझा आवाज ब्रेक का होतो, तर तुम्हाला तिथे रेंज नसते, त्याच्यामुळे माझा आवाज तुम्हाला येत नाही. मला इथे रेंज आहे किंवा व्यवस्थित आहे, बाकीच्यांना आवाज जातो. काही स्टुडंटला पर्टिक्युलर जात नाही, कारण त्यांना तिथे रेंजचा प्रॉब्लेम असतो. जर तुम्ही जरा रेंज मध्ये जाऊन बसा, ज्यांना आवाज येत नाहीये व्यवस्थित ते लोक. ओके. नेक्स्ट बघा. समजलं का तुम्हाला टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम काय आहे ते. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. ओके. देन ठीक आहे. बघा, तुम्हाला इथे प्रॅक्टिकल लिस्ट दिलेले आहे. प्रॅक्टिकल लिस्ट पण तुम्ही लिहून घेतलीये. लिहून घ्या, बिकॉज तुम्हाला ऍट द एंड तुम्हाला लक्षात येत नाही काय. सिलेबस मधल्या युनिट आउटकम्स वगैरे लिहिलेत का, हे युनिट आउटकम येस मॅम. लिहिलेत येस का. मॅम. येस येस मॅम. मॅम. येस मॅम. येस मॅम. ओके. ठीक आहे. तर देन तुम्हाला बघा, तुमचा फर्स्ट चॅप्टर डेटाबेस सिस्टीम कन्सेप्ट जे आहे ते किती मार्क्स साठी आहे, तर 12 मार्क्स. फर्स्ट चॅप्टर तुम्ही नोट डाऊन कर. मॅम आवाज ब्रेक होतोय. हो मॅम. Then write third interactive SQL
and advanced SQL. In that SQL performance tuning. तर हा जो चॅप्टर आहे थर्ड चॅप्टर त्याच्यासाठी 14 मार्क्स आहेत. राईट डाऊन करा. देन फोर्थ वन PL/SQL प्रोग्रॅमिंग. तर ह्याच्यामध्ये किती आहेत तर 16 मार्क्स आहेत तुम्हाला ह्या चॅप्टरला. देन बघा फिफ्थ वन डेटाबेस सिक्युरिटी अँड ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग. डेटाबेस सिक्युरिटी अँड ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग. तर ह्या युनिटला किती मार्क्स आहेत 10 मार्क्स आहेत. तर सगळ्यात लेंदी आणि इम्पॉर्टंट चॅप्टर तुमचा सेकंड आहे. मार्क्स पण त्याला जास्त आहेत. आणि जो फोर्थ आहे तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या क्वेरीज वगैरे आहेत. तर हे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत. म्हणजे ऑल तुमचं बघायला गेलं तर सिलेबस खूप इम्पॉर्टंट आहे. डेटाबेस सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. डेटाबेस समजायला पाहिजे, क्वेरी त्याच्या समजायला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला ह्याचं प्रोग्रामिंग वगैरे येतं. एकदम इझी आहे. हार्डली एक लाईनचं कोडिंग असतं, तुम्हाला लगेच आउटपुट भेटतं. तर फर्स्ट अपॉन आपण हे बघूया की तुम्हाला जे सॉफ्टवेअर आता बऱ्याच जणांकडे मोबाईल्स आहेत बट कॉम्प्युटर्स वगैरे नाही आहेत. तर आज आपण सुरुवातीला बघूया की कॉम्प्युटरवरती जे काही तुमचं प्रॅक्टिकल च्या रिलेटेड सॉफ्टवेअर आहे तर ते इन्स्टॉलेशन कसं करायचं किंवा ते सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं ते बघूया. तर मी तुम्हाला एक ह्याच्यावरती आहेत का तुमच्याकडे लॅपटॉप्स वगैरे कोणाकडे येस मॅम आहे. लॅपटॉप आहे मॅडम. येस मॅम. ओके. ज्यांच्याकडे लॅपटॉप्स आहेत त्यांनी मी आता जे सांगते तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्या जरा. तुम्हाला मी 2 लिंक शेअर करते तर त्याच्यामधून तुम्ही तुमचं जे काही सॉफ्टवेअर आहे आपलं डेटाबेसचं ते तुम्ही डाउनलोड करा. ओके. फर्स्ट तुम्हाला लिंक देते मी. त्या लिंक दिल्यानंतर बघ मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय खूप. मॅम खूप ब्रेक होतोय. सगळ्यांनाच होतोय का मिनिमम लोकांना होतोय. येस ब्रेक होतोय मॅम. ब्रेक होतोय. आवाज ब्रेक येस मॅम ब्रेक होतोय. ब्रेक होतोय येस मॅम. मॅम ब्रेक होतोय. बरं ओके थांबा 2 मिनिट मी लेफ्ट होते आणि नंतर जॉईन करते. आता बघा येतोय का आवाज. येस मॅम येतोय. येस मॅम. येस मॅम येतोय. ओके. मी तुम्हाला ही लिंक देणार आहे. या लिंक मधून तुम्ही सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्या आणि कसं डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल कसं करायचं हे मी तुम्हाला आता सांगते. तुम्हाला लिंक ती मी प्रोव्हाइड करते.
तर फर्स्ट बघा इथे डाउनलोड म्हणून ऑप्शन आलेला आहे. याच्यामधलं कोणतंही तुमचं 32 बिट्स च आहे इथे. तर तुम्ही इथे कोणतंही सॉफ्टवेअर घ्या, डाउनलोड करा. दोन्ही सेमच आहेत. समजा मी हे डाउनलोड करते किंवा हे, आता मी ऑलरेडी केलेलं आहे. तुम्हाला फक्त लिंक दिले, त्या लिंक मधून तुम्ही बघा. जिथे डाउनलोड ऑप्शन आलेला आहे त्याच्यामधलं एकच सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं. फर्स्ट पहिलं करा किंवा सेकंड वालं करा. ओके, लक्षात येते तुमच्या? त्या लिंक वरती जाऊन डाउनलोड करा. आता समजा माझं हे डाउनलोड झालंय सॉफ्टवेअर. डाउनलोड झाल्यानंतर इथे बघा, मला इथे दिसतंय सॉफ्टवेअर माझं. तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसतंय का? जो मी कर्सर Yes, ma'am. नेलाय. ओके. Yes, ma'am. Yes. याच्यावरती मी डबल क्लिक करते. तुमचं डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही जे पर्टिक्युलर डाउनलोडिंग ऑप्शन असते तर त्याच्यामध्ये ते जाते सॉफ्टवेअर. ओके, डाउनलोड झाल्यानंतर इथे दिसते मला, हे माझं डाउनलोड केलेलं आहे मी आणि इन्स्टॉलेशन पण झालेलं आहे. तरी पण तुम्हाला एकदा करून दाखवते. आता मी त्याच्यावरती डबल क्लिक केल्यानंतर बघा रन आलं इथे. तर मी फर्स्ट रन वरती क्लिक करणार. तुम्हाला रेकॉर्डिंग पण पाठवते, त्याच्यानुसार तुम्ही पुढे करा. रन वरती क्लिक केल्यानंतर त्याची प्रोसेसिंग चालू होते. आता इथे आलं बघा, डू यू वॉन्ट टू अलाउ दिस ऍप टू मेक चेंज टू युअर पीसी. आता इथे मी नॉर्मली येस करते, बिकॉज मला हे इन्स्टॉलेशन इथे करून घ्यायचं आहे. तुम्ही पण येसच करा. की आता प्रोसेस चालू झाली. ओके, इथे माझं पहिलंच झालेलं आहे इन्स्टॉलेशन हे. तर बघा इथे जस्ट मी काय करणार, नेक्स्ट, नंतर नेक्स्ट. आता इथे तुमचा जो काही पासवर्ड आहे, आता इथे तुम्हाला जो पासवर्ड वाटेल तो द्या. जस्ट आता मी काय देते, रूट 123. पासवर्ड देताना लक्षात ठेवायचा कोणता पासवर्ड दिलाय. आता इथं मी रूट 123 दिलाय. पासवर्ड दिल्यानंतर इथे चेक करते. इथं माझा ऑप्शन आलं, म्हणजे मी जो पासवर्ड दिलाय तो करेक्ट आहे किंवा तो मी पासवर्ड अगोदरच टाकलेला आहे, त्याच्यामुळे माझं तिथे ऑप्शन आलं. लगेच चेक केलं. देन मी नेक्स्ट करते. माझं इथं ऑलरेडी कन्फर्म झालेलं आहे. जे काय म्हणजे तुम्हाला तिथे इन्स्टॉल करताना तिथे विचारलं जातं, तर कन्फर्म आहे. सेम अशीच विंडो येते. नंतर तुम्ही इथे सिलेक्ट करताना बघा स्टँडर्ड सिस्टीम अकाउंट हे करायचं सिलेक्ट, देन नेक्स्ट. ओके, आता हे जे आहेत ते कन्फर्म झालेले आहेत, तरी पण अजून हे स्टेप्स चालू आहेत किंवा मला अजून ह्या एक्झिक्यूट करायच्या आहेत. मी डबल तुम्हाला करून दाखवते. माझ्या मशीन मध्ये ऑलरेडी मी केलेलं आहे. तर हे एक्झिक्यूट करते त्यावेळेस मला जे डेटाबेसचे सर्व्हर आहेत किंवा हे वेगवेगळ्या स्टेप्स ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली इथे रन होताना दिसत आहेत. ओके, नाउ आय कॅन फिनिश. इझी आहे हे. तुम्हाला तिथे हे विचारलं जाईल की तुम्हाला सी ड्राईव्ह मध्ये करायचंय, डी ड्राईव्ह मध्ये करायचंय का कुठे करायचंय, हे पण विचारलं जातं. तर आता इथे माझे जे काही मला डेटाबेसचे प्रोग्राम करण्यासाठी काय काय लागणार आहे, तर मला फक्त MySQL सर्व्हर लागणार आहे, MySQL शेल लागणार आहे आणि हे वर्क बेंच हे पण मी जर मला यूज करायचं म्हटलं तर ते पण मी करू शकते. पण मला आता नॉर्मली MySQL सर्व्हर आणि MySQL सेल हे लागणार आहे. हे जे बाकीचे आहेत ते वेगवेगळ्या तुमचं C++ असेल किंवा जावा असेल तर त्याचे वेगवेगळे ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही तिथे इन्स्टॉल करून घ्या. ऑटोमॅटिकली ते ऑल व्हर्जन आहेत ते काय होतात, रन होत. लक्षात आलं का?
लक्षात आलं का तुमच्या? मॅम त्याची लिंक शेअर करता का? हा, लिंक शेअर करते मी तुम्हाला. टेलिग्रामच्या ग्रुपवरती लिंक टाकते. हा मॅम. ओके मॅम. कोणाला काय प्रॉब्लेम आहे? समजलंय का मॅम. कसं इन्स्टॉल करायचं? Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. ओके. हे झालं मॅम तुमचं रेकॉर्डेड इन्स्टॉलेशन. लेक्चरची लिंक पण टाकाल का? हो हो, टाकते. हे तुमचं इन्स्टॉलेशन प्रोसेस झाली. तुम्हाला ही लिंक मी तुम्हाला फॉरवर्ड करते. त्याच्यातून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला काही मेसेज येतात का बघा. आता इथं कमांड प्रॉम्प्ट वरती आपण करणार आहोत प्रोग्राम. ह्याच्यावरतीच आपले डेटाबेसचे प्रोग्राम असतात. तर इथे नॉर्मली आपल्याला ऑल प्रोग्राम्स जे आहेत ते इथे करायचे आहेत. तुम्ही फर्स्ट काय करा, इन्स्टॉलेशन करून घ्या आणि इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपण प्रोग्राम बघूया. बिकॉज ज्यावेळेस कमांड प्रॉम्प्ट ओपन करता, SQL रन करताना त्याच्या वेगवेगळ्या क्वेरीज आहेत. तर त्यानंतर आपण बघूया तुमचं ज्यावेळेस इन्स्टॉलेशन होईल त्यावेळेस. कारण ज्या मुलांकडे आहेत लॅपटॉप्स वगैरे, तर ते इन्स्टॉलेशन करा. इन्स्टॉलेशनच्या वेळेस काय प्रॉब्लेम आला तर विचारा. मी तुम्हाला तसं त्याची लिंक देते. आता जे लेक्चर झालं त्याची लिंक देते आणि जे वेबसाईट आहे ते पण लिंक फॉरवर्ड करते. तर CMD वरती आपण प्रोग्राम करणार आहोत. कधी करणार आहोत? ज्यावेळेस तुमचं इन्स्टॉलेशन पार्ट कम्प्लीट होईल आणि त्याच्यानंतर तुमचा पाथ वगैरे व्यवस्थित सिलेक्ट होईल. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, इथे MySQL वरती म्हणजे MySQL रन करून कमांड प्रॉम्प्ट वरती आपण प्रोग्राम करणार आहेत. आता इथे जस्ट मी तुम्हाला जाऊ दे, ठीक आहे. तुम्ही पहिल्यांदा इन्स्टॉलेशन करा. तुमच्या लक्षात नाही येणार कारण ती जरा डिफिकल्ट पार्ट आहे इन्स्टॉलेशनचा. मी आता जसं दाखवलं तसं सेम आहे त्याच्यामध्ये. लिंक पाठवल्यानंतर ती लिंक बघून तुम्ही करा. ओके, लक्षात येते का तुमच्या? इन्स्टॉलेशन पार्ट कसा आहे, कसं इन्स्टॉल करायचंय हे इम्पॉर्टंट आहे. याच्यामधले आपल्याला MySQLचा सर्व्हर पाहिजे आणि त्याचे हे पाहिजेत, जे काही आता मी तुम्हाला दाखवलं सर्व्हर आणि इव्हन दुसरं काय पाहिजे तर आपल्याला त्याच्या कमांड, आपल्याला जसं आता CMD दिसलं, कमांड प्रॉम्प्ट दिसलं, तसंच त्याच्यावरती आपल्याला प्रोग्राम करता यावेत. त्याच्यासाठी सेल लागतं. सेल म्हणजेच काय झालं तुमचं CMD. आपण त्याच्या थ्रू काय करू शकतो, डेटाबेसचे प्रोग्राम करू शकतो. आता आज फक्त तुम्ही काय करायचंय, इन्स्टॉलेशन पार्ट तुम्ही तुमच्या मशीनवरती करा. उद्यापासून आपण प्रोग्राम कसे करायचे किंवा सुरुवातीपासून CMD वरती कसे रन करायचे ते आपण बघूयात. लक्षात येते का सगळ्यांच्या? हॅलो मॅम. येस, त्यावर एखादा ऍप नाहीये का बोला. यासाठी? मोबाईल वरती मला आता बघायला लागेल मोबाईल वरती होतंय का. मोबाईल साठी जर एखादा ऍप असेल, मी आज सर्च करते. कारण डेटाबेसच्या रिलेटेड शक्यतो नाहीये. तुमचं प्रोग्रामिंगच्या वगैरे आहे, Cच्या वगैरे ऍप्स आहेत. तसं बघते, डेटाबेसचा असेल तर त्याची पण लिंक तुम्हाला टेलिग्रामला टाकते जर मला भेटलं तर. नाहीतर मग आपण कॉम्प्युटर वरती मी तुम्हाला करून दाखवते. मग तुम्हाला जसा वेळ मिळेल, तुमच्याकडे अवेलेबल झालं तर तुम्ही करा. किंवा आपल्याला ऑनलाईन जे असते कंपायलर, तर त्याच्यावरती पण आपण करू शकतोय का बघते. जर तुम्हाला ऑनलाईन कंपायलर जर मला भेटलं तर त्याची पण लिंक देते. त्याच्यावरती तुम्ही काय करा, मोबाईल वरून ते क्वेरीज वगैरे रन करा. ऑनलाईन कंपायलर शक्यतो आहे ते मी बघितलं नाही मोबाईल वरती रन होतंय का किंवा मोबाईल वरती आपण करू शकतोय का. हा, ओके मॅम. ओके. सिलेबस मध्ये कोणाला काही डाऊट आहे? सिलेबस मधला कोणाचं काय लिहायचं राहिलंय वगैरे काय असं आहे का? नो मॅम. नो मॅम. ओके.
ठीक आहे, तुम्ही हे जस्ट सगळं राईट डाऊन केलेलं आहे. तुम्हाला सीओज पण सांगितले कोणते आहेत ते, आणि त्याच्यानुसार तुम्ही कोणतरी मेसेज करते मला टेलिग्रामला, तर थांबा, मी तुमच्याशी नंतर तुमच्याच ह्याच्यामधला आहे. कोणतं ऍप आहे? येस, कोण आहे ते मेसेज करते? ठीक आहे, तुमच्यामध्ये कोणाला काही माहिती असेल ऍपचं वगैरे तर आपण बघूया. शक्यतो मी ह्याच्या लॅपटॉपच्या वगैरे रिलेटेडचं बघितलेलं आहे. तर डेटाबेसचं जर मोबाईलवरती ऍप असेल मिळालं तर मी तुम्हाला त्याची लिंक प्रोव्हाइड करते. मग इझी होईल की तुम्हाला प्रोग्रामिंग करायला, बिकॉज बऱ्याच जणांकडे लॅपटॉप वगैरे नसतील. तर ठीक आहे, मी सर्च हॅलो मॅम. करून तुम्हाला आज लिंक प्रोव्हाइड करते. येस. हॅलो मॅम. PDF सेंड करता का तुम्ही? कोणती? आता जे तुम्ही सिलेबस शिकवला ना, थोडं राईट डाऊन राहिलं आहे त्यामुळे. ओके, ठीक आहे. जरी कमांड प्रॉम्प्ट हा ऍप असेल तरी आपल्याला डेटाबेसचे सर्व्हर्स किंवा जे ऍप्लिकेशन मी आता तुम्हाला ते सॉफ्टवेअर सांगितलं ते इन्स्टॉलेशन झाल्याशिवाय आपल्याला कमांड प्रॉम्प्ट वरती प्रोग्राम करायला येत नाही डेटाबेसचे. हे लक्ष द्या. जरी CMD आपल्याला मिळत असेल, ऍप असेल, तरी पहिल्यांदा आपल्या मोबाईलमध्ये डेटाबेसचे जे काही ऍप्लिकेशन्स असतील किंवा सॉफ्टवेअर असतील ते आपल्याला पहिल्यांदा मोबाईलमध्ये पाहिजे. त्याच्याशिवाय आपण ते MySQLचे करू शकत नाही. ओके, तरी पण आपण ट्राय करूया की होतंय का काय. मी आज तुम्हाला बघते मी काय भेटतंय का, तर त्याच्यानुसार तुम्हाला ती प्रोव्हाइड करते. फक्त CMD असून चालत नाही, आपल्याला पहिल्यांदा हे डेटाबेस जे आता मी सॉफ्टवेअर सांगितलं ते इन्स्टॉल करायला लागतंय. त्याचा पर्टिक्युलर पाथ तिथे ऍड करायला लागतो आपल्या सेटिंग मध्ये, आणि त्याच्यानंतर आपण CMD मध्ये आपण प्रोग्राम करू शकतो. आज फक्त तुम्ही इन्स्टॉलेशन करून ठेवा. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस CMD ओपन करताल किंवा तुम्हाला सेल ओपन होईल MySQL चा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिरेक्टली प्रोग्राम नाहीत होणार रन तुमचे, किंवा क्वेरी कोणतीच रन होणार नाही. आपल्याला सेटिंग मध्ये ऍड करायला लागतं फर्स्ट. बघा, मी ते जरा तुम्हाला सांगते सेटिंग मध्ये कसं ऍड करायचे पाथ्स वगैरे. आता इथं दिस PC माझं विंडोज 10 आहे, त्याच्यामुळे दिस PC मला दिसतंय. दिस PCच्या प्रॉपर्टीज मध्ये मी गेले. इकडे बघा, ऍडव्हान्स सिस्टीम सेटिंग दिसते का तुम्हाला? येस मॅम. स्क्रीन वरती दिसते का? येस मॅम. येस मॅम. Yes, ma'am. ऍडव्हान्स सिस्टीम सेटिंग मध्ये जायचं. आता इथे तुम्हाला दिलेले आहेत वेगवेगळे टॅब. कॉम्प्युटर नेम दिलेला आहे, हार्डवेअर दिलेला आहे, ऍडव्हान्स दिलेला आहे, सिस्टम प्रोटेक्शन अँड रिमोट. आता याच्यामध्ये मला सेटिंग ऍडव्हान्स मध्ये जाऊन मला कुठे जायचं आहे? सेटिंग मध्ये. ह्याच्या सेटिंग्स आहेत का बरोबर? जर आता हे माझ्या मशीन नुसार जे माझे काय आहेत ते बरोबर आहेत. ओके, पण मला जर वेगळी सेटिंग मला पाथ ऍड करायचा आहे तर मला कुठे जायला लागतंय? तर इन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स मध्ये जायला लागतं. इन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. आता इथे बघा, माझे इथे CMDचा बघा खालच्या ह्याच्यामध्ये इथं सिस्टीम व्हेरिएबल्स मध्ये गेल्यानंतर मला कॉम स्पेसिफिकेशन म्हणजे जे CMD आहे किंवा त्याचं स्पेसिफिकेशन आणि त्याचा पाथ इथे माझा ऍड झालाय. आणि देन हा बघा जो पाथ दिलेला आहे C विंडोज सिस्टीम 32, ही माझ्या सिस्टीमचं नाव वगैरे आहे. आणि
जे मी इन्स्टॉल केलेलं आहे आता जे तुम्हाला मी दाखवलं डेटाबेसचं, तर ते इन्स्टॉलेशन केल्यानंतर त्याचा पाथ मला भेटला. तो पाथ मी इथे ऍड केलेला आहे. देन बघा, यूज व्हेरिएबल फॉर रूट साठी कोणते कोणते व्हेरिएबल यूज केलेले आहेत. तर इथं पण मी पाथ तो टाकलेला आहे MySQLचा. इथं जस्ट सिस्टीमच्या रिलेटेड व्हेरिएबल जे आहेत ते इथे दिलेले आहेत. आणि माझा ऍक्च्युअल पाथ जो आहे MySQL असेल आणि जे MySQL सॉफ्टवेअर मी इन्स्टॉल केलेला आहे त्याचा पाथ मी इथे दिलेला आहे. तर तो पाथ कसा कॉपी पेस्ट करायचा, आता इथं माझं सी मध्ये जे काही मी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करते आहे ते आपलं ऑटोमॅटिकली सी ड्राईव्हला जातात. तर इथे माझं काय आहे, दोन मला फाईल्स दिसत आहेत, प्रोग्राम फाईल्स दोन टाईपच्या आहेत. तर मी बघते माझं कोणत्या प्रोग्राम फाईलमध्ये MySQL गेलेला आहे. ज्यावेळेस मी रन करते त्यावेळेस तुमचं ऑटोमॅटिकली ड्राईव्ह वरती पडतं प्रोग्राम फाईल म्हणून एक टॅब येतो आणि त्याच्यावरती माझं हे MySQL गेलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये त्या फोल्डरमध्ये जाऊन डबल क्लिक केलं तर माझे इथे वेगवेगळे मला फोल्डर दिसत आहेत. बघा, MySQL डॉक्युमेंटेशन 8.0. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे त्याचं डॉक्युमेंटेशन आहे. कनेक्टर, याच्यात पण वेगवेगळं ऑप्शन्स दिलेले आहेत. असं तुम्हाला पहिलं तुमच्या त्या मशीन मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर दिसायला पाहिजे. ओके, आता इथे बघा MySQL इन्स्टॉल फॉर जावा, म्हणजे सॉरी, MySQL इन्स्टॉल फॉर विंडोज. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फाईल्स आहेत. इन्स्टॉलेशन कसं करायचं वगैरे ते दिलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या फाईल्स आपल्याला कुठे बघायला मिळतात, ज्यावेळेस आपण इन्स्टॉलेशन कंप्लीट करू आपले ती जी MySQL ची जी फोल्डर आहे किंवा जी फाईल आहे ते प्रोग्राम फाईल मध्ये ऍड व्हायला पाहिजे. ऍड झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे वेगवेगळे टॅब्स आपल्याला दिसतात ते आपले तिथे आलेले पाहिजेत. ओके, फक्त आता तुम्ही इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर ते पाथ वगैरे कसा ऍड करायचा मी उद्या अजून एकदा सांगते. तर आता ही जी इन्स्टॉलेशन तुम्हाला दाखवलं कुठे ऍड झालंय किंवा पाथ कुठे गेलेत, कसा पाथ द्यायचा हे तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे. ही पाथ कसा ऍड करायचा ते उद्या पण सांगते. जस्ट तुम्ही इन्स्टॉलेशन करून ठेवा, कारण मी आता सांगितलं तर ते तुमच्या लगेच लक्षात नाही येणार कुठे जायचं, कसं ऍडव्हान्स सेटिंग मध्ये जायचं किंवा तिथून पुढे कसं ऍड करायचं हे तुम्हाला तिथे नाही दिसणार आहे. तर फर्स्ट तुमचं आजचं वर्क काय आहे, तर फक्त इन्स्टॉलेशन जो पार्ट आहे तो कम्प्लीट करा ज्यांच्याकडे लॅपटॉप्स वगैरे आहेत त्यांनी. आणि जे बाकीचे स्टुडंट आहेत ज्यांच्याकडे लॅपटॉप्स नाही आहेत, तर मी सर्च करते, जर मला ते मोबाईलवरती आपल्याला CMD मधून करता येत असेल किंवा त्याचं ऍप्लिकेशन असेल प्ले स्टोअरला, तर त्याची लिंक मी प्रोव्हाइड करते, ते तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यानुसार आपण मोबाईलमध्ये पण प्रोग्रामिंग करूया. तुम्हाला काही लोकांना हे फाईल्स वगैरे पाहिजे तर ती पण मी सेंड करते. ऍडव्हान्स सेटिंग जे आता मी दाखवली ते जरा लक्षात घेऊ नका. फर्स्ट तुमचं इन्स्टॉलेशन पार्ट जो आहे तो कम्प्लीट करा, त्याच्यानंतर त्याचा पाथ ऍड कसा करायचा किंवा ते कुठे गेलंय ते कसं सर्च करायचं ते आपण उद्याच्या लेक्चरला अजून बघूया. आणि उद्या ज्यावेळेस तुम्हाला त्या एक्झॅक्ट कळेल की पाथ कसा कन्फर्म करायचा किंवा पाथ कसा बघायचा आहे, ते इन्स्टॉल कुठं झालंय ते कसं आपल्याला कळतंय किंवा त्याच्यामधल्या ज्या फाईल्स आहेत त्या कम्प्लीट झाल्यात का किंवा एरर काय फाइंड झालाय ते आपण उद्या बघूया. जोपर्यंत तुम्ही स्वतः इन्स्टॉलेशन नाही करत आहे तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी काही कळणार नाहीयेत. ओके, लक्षात येतंय? समजतंय का? Yes, ma'am. येस मॅम. येस.
Yes, ma'am. मुलांमध्ये काय डाऊट आहे कोणाला? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. ओके. शिवतेज, तुमच्याकडे मोबाईल आहे ना? सॉरी लॅपटॉप आहे ना? Yes, ma'am. हा. तुम्ही ते लॅपटॉप वरती मी जी लिंक देते ते इन्स्टॉलेशन करा. मॅम इन्स्टॉल केलं आहे, थोडी हेल्प पाहिजे होती. हा बोला. बोला की तुम्ही काय प्रेझेंट झालं? करू शकतो का? हा करा करा, थांबा मला स्टॉप करू द्या, मग तुम्ही प्रेझेंट करा. करा. हा नेक्स्ट करा आता इथे. खाली या. हा इथे पण नेक्स्ट करा. नाही पहिलं एक्झिक्यूट करा. हा ऑल सगळे एक्झिक्यूट करून घ्या. क्लिक करा त्याच्यावरती. आता हे सगळे तुम्हाला एक्झिक्यूट झाल्यानंतर तुम्हाला तिथे नेक्स्ट ऑप्शन येते. ओके. हे मॅन्युअली वगैरे स्टेटस दिसते ना, ते कम्प्लीट होऊ द्या. ते पूर्ण इन्स्टॉल झाल्यानंतरच तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन इनेबल होते. राहू द्या, तुमची स्क्रीन शेअर राहू द्या, बाकीच्यांना पण कळेल. माझं ऑलरेडी इन्स्टॉल झालं होतं, त्याच्यामुळे माझ्यात एवढं फंक्शन्स तुम्हाला अवेलेबल नाही झाले. तर आता ह्यांच्यात बघा की इन्स्टॉल केले ते आपल्याला दिसते. प्रतिभा काय बोलायचंय का तुम्हाला? No, ma'am. ओके. वेट करा थोडी. शिवराज. हा ओके मॅम. हा स्क्रीन राहू द्या तशीच चालू. ह्याला डेटा थोडा स्पीड लागते डेटाला, त्याच्यानंतर होते ते व्यवस्थित. वरती मेसेज काय आलाय? फेलिंग आलाय का काहीतरी? फॉलोइंग प्रोडक्ट हॅव फेलिंग रिक्वायरमेंट्स का फॉलोइंग आहे? काय आहे ते दिसत नाहीये व्यवस्थित. फॉलोविंग आहे मॅम. फॉलोविंग आहे का? बर. हो. वेट करा, ते एक्झिक्यूट होतंय का? एखाद्या आयटम वरती तिथे क्लिक करा बरं. होतंय मॅम क्लिक. क्लिक होतंय पण ते इन्स्टॉल झालेलं स्टेटस दाखवतंय का तुम्हाला? नाही दाखवत काय? नाही दाखवत, नाही दाखवत. तुम्हाला काय तिथे. वेट करा. मस्ट बी इन्स्टॉल्ड. तुमचं ते फर्स्ट आहे ते इन्स्टॉल झालंय. व्हिज्युअल स्टुडिओ. हा आय ऍग्री आणि इन्स्टॉल करा. क्लोज. ओके झाले बघा. खालचे बघा ते राहिलंय अजून पायथॉन. बर ठीक आहे, ते राहू द्या, ते तुम्हाला लागत नाहीये पायथॉनचं.
तुम्ही नेक्स्ट करा. येस. एक्झिक्यूट. आता हे सगळे रन होऊ द्यात. ओके मॅम. मीटिंग मधून लेफ्ट होऊ नका बिकॉज तुम्हाला हे नंतर नाही समजणार आहे काय करायचंय ते. मी दाखवलं बट ते माझं इन्स्टॉल कम्प्लीट असल्यामुळे तिथे तुम्हाला वेगवेगळ्या स्क्रीन नाहीत. आता ह्यांच्या जशा अवेलेबल दिसत आहेत इन्स्टॉलेशन पार्ट तसं तिथे दिसलं नाही तुम्हाला. ही सेम प्रोसेस आहे. आता हे सगळे इन्स्टॉल होऊ द्यात. त्याच्यानंतर तुमचं नेक्स्ट ऑप्शन येते. ओके मॅम. बघा तिथं स्टेटस तुम्हाला कम्प्लीट दिसतोय जे इन्स्टॉल झाले. आता MySQL सर्व्हर जे इन्स्टॉल झालंय ते मॅग्नेटरी आहे किंवा ते आपल्याला इम्पॉर्टंट आहे. नेट रेंज कमी आहे का तुम्हाला? नाही मॅम, आहे ना. फास्ट होत नाही इन्स्टॉल. ते ऑल इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला तिथे नेक्स्ट ऑप्शन होतंय. ओके. $99 वरती थांबले बघा. रेंज नसेल कदाचित त्याच्यामुळे तसं होतंय. मॅम ब्रॉडबँड आहे. होय मग व्हायला पाहिजे की. हे होतील खालचे पटपट आता. आपल्याला जे वरचे 3 आहेत ते म्हणजे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत किंवा ते आपल्याला MySQL साठी पाहिजेत. हॅलो मॅम. येस. मॅम लेक्चरची रेकॉर्डिंग पाठवता का ग्रुपवर? हो पाठवते. ठीक आहे मॅम, थँक्यू. परत लेफ्ट व्हायला लागलेत. तुम्हाला नंतर ते समजणार नाही काय करायचंय ते, कारण जरा कॉम्प्लिकेटेड आहे.
इन्स्टॉल होते तोपर्यंत प्रेझेंट द्या मला. रोल नंबर 1, प्रेझेंट मॅम. 2, प्रेझेंट मॅम. 3. रोल नंबर 3, 4, प्रेझेंट मॅम. 5, प्रेझेंट मॅम. 6, प्रेझेंट मॅम. 7, प्रेझेंट मॅम. 8, प्रेझेंट मॅम. 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, प्रेझेंट मॅम. 12, Present, ma'am. 13, प्रेझेंट मॅम. 14, Present, ma'am. 15, प्रेझेंट मॅम. 15, 16, Present, ma'am. 17, प्रेझेंट मॅम. 18, Present, ma'am. 19, 19, प्रेझेंट मॅम. 20, प्रेझेंट मॅम. 21, प्रेझेंट मॅम. 22, Present, ma'am. 23, प्रेझेंट मॅम. 24, 25, प्रेझेंट मॅम. Present, ma'am. 26, 26, 27, 27, 28, प्रेझेंट मॅम. 27 present, ma'am. 20. काय करत होता तिथे एवढ्या वेळ? 29, प्रेझेंट मॅम. 30, 31, प्रेझेंट मॅम. 32, 33, प्रेझेंट मॅम. 34, Present, ma'am. 35, Present, ma'am. 36, प्रेझेंट मॅम. 37, 37, 38, 39, प्रेझेंट मॅम. 40, Present, ma'am. 41, प्रेझेंट मॅम. 42, प्रेझेंट मॅम. 43, प्रेझेंट मॅम. 44, प्रेझेंट मॅम. 45, Present, ma'am. 46, प्रेझेंट मॅम. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, 50, 51, Present, ma'am. 52, नेक्स्ट करा. 52, नेक्स्ट. 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 पासवर्ड टाका तुमचा. रूट 1 2 3 टाका. रिपीट टोस टाका. नेक्स्ट. ओके स्टँडर्ड. हा नेक्स्ट. आता एक्झिक्यूट करू द्या. होऊ द्या ते आता. 55, प्रेझेंट मॅम. Ma'am, 54 53, present. 53. मॅम 53 पर्यंत प्रेझेंट. 51 आहेत का? मॅम 50 प्रेझेंट. 52, 52 absent. 53 present. 54, प्रेझेंट. Present, ma'am. 54. 55,
Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, 59, Present. 60, Present, ma'am. 61, 62, Present, ma'am. 63, Present, ma'am. 64, Present, ma'am. 65, Present, ma'am. 66, Present, ma'am. 67, Present, ma'am. 68, Present, ma'am. 69, Present, ma'am. 70, 70 कितीपर्यंत आहेत सगळे? 84. 84. 71, 72, 73, 74, 75, 76, Present, ma'am. 77, Present, ma'am. 78, Present, ma'am. 79, Present, ma'am. 80, 81, Present, ma'am. 82, 83, Present, ma'am. 84. Present, ma'am. फिनिश करा. फिनिश ना मॅम. फिनिश. नेक्स्ट. ऑप्शनच नाही आहे मॅम इथं नेक्स्टचं. वरती. पासवर्ड. चेक करा. चेक करायचं का मॅम? हा. नेक्स्ट. हा झालं. एक्झिक्यूट करा आता. ओके झाले. हे थोडा वेळ थांबा. 2 मिनिट थांबा अजून. हे कम्प्लीट ma'am. झाल्यानंतर लेफ्ट व्हा सगळे. मी सांगते. लक्षात आलंय का कसं करायचंय ते? हो मॅम. मुलींना ज्यांना नाही समजलं त्यांनी वाटल्यास मला अशी गुगल मीट टाकून विचारलं तरी चालेल. मी तुम्हाला सांगते काय करायचं ते. सिंपल आहे की तुम्हाला जिथे नेक्स्ट दिले त्याच्या अगोदर एक्झिक्यूट ऑप्शन दिलेला असतो. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते जे वरचे ऑप्शन्स आहेत ते सगळे रन करा आणि एक्झिक्यूट झाल्यानंतर तुम्हाला आपोआप नेक्स्ट ऑप्शन अवेलेबल होतो. नेक्स्ट करत जायचं. ज्यावेळेस फिनिश येते त्यावेळेस फिनिश करायचं. ओके आता फिनिश करा. नेक्स्ट. फिनिश करा. केलं मॅम. ओके झालंय. सोल्युशन कम्प्लीट झालंय आता तुमचं. ओके मॅम. तुम्हाला ही हा बोला. बोला की काय क्वेश्चन करायचंय का शिवराज? नाही मॅम. ओके ते इन्स्टॉल झालंय. ते तिथून पुढे आता उद्या बघूया आपण. ओके मॅम. तुमचं कम्प्लीट झालंय इन्स्टॉलेशन. ओके ठीक आहे. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. अदरवाइज लेफ्ट झाला तरी चालेल.
मॅम रेकॉर्डेड लेक्चरची लिंक हो मॅम, रेकॉर्डिंग पाठवा ग्रुपवर. येस, 71 is पाठवते. present. Problem होता. कुठे होता एवढा वेळ? माईक प्रॉब्लेम होता मॅम. आता कसं काय अनम्यूट झालं मग? ते लॅपटॉप वर ते अनम्यूट होत नव्हतं म्हणून मोबाईलवर अटेंड केले लेक्चर. ओके, ठीक आहे. हा लेफ्ट पटपट. ज्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांनी लेफ्ट व्हा.